नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात येत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नंदुरबार, रायगड, सांगली, बुलढाणा, ठाणे, अहमदनगर, कोल्हापूर व धुळे या जिल्ह्यातील वेळापत्रक पाहिलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी व हिंगोली या जिल्ह्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण परभणी येथील रोजगार मेळाव्याचे सविस्तर वेळापत्रक पाहूया। ITI कॉलेज परभणी येथे 30 सप्टेंबर, ITI कॉलेज पूर्णा येथे 26 व 27 सप्टेंबर रोजी, ITI कॉलेज सोनपेठ येथे 25 व 30 सप्टेंबर, ITI कॉलेज पालम येथे 25 सप्टेंबर, ITI कॉलेज गंगाखेड येथे 27 सप्टेंबर व ITI कॉलेज जिंतूर येथे 27 सप्टेंबर या दिवशी 10 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान मेळावा आयोजित केलेला आहे। परभणी येथील रोजगार मेळाव्याला येण्यापूर्वी mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केलेले आहे। आता आपण हिंगोली जिल्ह्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट पाहूया। जिल्हा माहिती केंद्र हिंगोली यांचे ट्विट आपण पाहत आहात। यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी खाजगी आस्थापनांमध्ये त्यांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून तात्काळ नियुक्ती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दिलेले आहेत। मित्रांनो, ही देखील हिंगोली जिल्ह्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। यामुळे खाजगी तसेच इतर आस्थापनांमध्ये उमेदवारांना या लवकरात लवकर नेमणुका मिळणार आहेत। तसेच आपण या अगोदर आपल्या चॅनलवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजनादूत या दोन योजनांत काय फरक आहे याबाबत, तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जे उमेदवार काम करत आहे त्यांच्या पगाराबाबत व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्यामुळे आपण ते व्हिडिओ देखील अवश्य बघा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।